आपण पाहत आहात विश्व विनायक न्यूज, ग्रामीण जनतेचा बुलंद आवाज। उमरगा तालुक्यातील मुरुमच्या महावितरण कार्यालयावर शेतकऱ्यांचा धडकला मोर्चा। खंडित वीज पुरवठ्यामुळे शेतकरी त्रस्त। धाराशिव जिल्ह्यातील मुरुम शहरातील संतप्त शेतकऱ्यांनी वीज महावितरणाच्या कार्यालयावर मंगळवारी सकाळी धडक मोर्चा काढला। शेतशिवारातील आणि घरगुती वीज पुरवठा वारंवार खंडित केला जात असल्यामुळे ही मनमानी कारभार बंद करा अशी मागणी करत महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्याला घेराव घालून रोष व्यक्त केला। दरम्यान उमरगा येथील मुख्य केंद्रातूनच वीज पुरवठा कमी दाबाने वितरित होत आहे, त्यामुळे सुरळीत आणि वाढीव वीज पुरवठ्यासाठी वरिष्ठ स्तरावर अहवाल पाठवले आहेत। मात्र वरूनच हा प्रस्ताव 3 वर्षापासून रखडला आहे, त्यामुळे वीज पुरवठ्याची समस्या आहे असे कनिष्ठ अभियंता सचिन वाघमारे यांनी सांगितले। मुरुम शिवारातील ब्याळे फिडर, बोसगे फिडर तसेच गडी शिवार फिडर या शेती शिवारात अनियमित आणि वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे। तसेच वीज पुरवठा सुरू झाल्यास कमी दाबाने वीज उपलब्ध होत असून त्यामुळे विद्युत मोटारी असून देखील शेती पिकाला वेळेनुसार पाणी देता येईना। शेतातील जनावरांसाठी पाणी मिळणे देखील त्रासदायक ठरत आहे। वेळेनुसार आणि सुरळीत वीज पुरवठा का केला जात नाही असा प्रश्न शेतकऱ्यांनी केलाय। मुरुम व शेत शिवारातील खंडित वीज पुरवठ्याची समस्या लवकर सोडवा, अन्यथा यापुढे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे। या मोर्चात शहरातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होऊन महावितरणबद्दल त्यांनी रोष व्यक्त केला। उमरगा प्रतिनिधी विकास गायकवाड, विश्वविनायक न्यूज। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या विश्वविनायक न्यूजला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि हो, कमेंट करायला विसरू नका।